1 kg मँगो फ्लेवर मध्ये आलेली ही केकची ऑर्डर। केकचे आज मी 4 लेयर्स केलेले आहेत। तर पहिल्या लेअर वरती मी जेव्हा मँगोचा क्रश अप्लाय करत होते तर तुम्ही पाहत असाल तर एकदम लिक्विड होतं। कशामुळे काय माहिती नाही, पण मलाच क्रश असून पण असं लिक्विड मध्ये फर्स्ट टाइमच मला मिळालं होतं। बरं, आता केक बनवताना किती धिंगाणा झाला ते तुम्ही पाहून हसाल। क्रश संपला म्हणून नवीन बॉटल ओपन केली आणि ओतली तर बदकन ओतल्या गेलं। आता ह्या वेळी पण माझं डोकं कुठं गेलं काय माहिती, असं का घडलं। जे होम बेकर आहेत ना त्यांना नक्कीच कळेल की मी इथे काय धिंगाणा केला होता। 6 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा होम बेकर पण अशा चुका करू शकतो का, हे पाहून माझं मलाच नंतर खूप हसू येत होतं। सॉरी गाईज, या केक मध्ये मी काय चुका केल्या, काय धिंगाणा घातला ते मात्र मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही। ते फक्त तुम्हीच मला कॉमेंट करून सांगायचे आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की मी काय चुका केल्यात ते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरही जर तुम्हाला या चुका लक्षात आल्या नसतील तर सरळ सरळ आपल्या अगोदरचे व्हिडिओ पहा, त्यात आपल्या केकच्या काय प्रोसिजर असतात आणि यामध्ये मी काय कारनामा केला ते तुम्हाला लगेच कळून येईल। असो, केकचा फायनल लुक तर एकदम भारी दिसत होता। या कस्टमरची डिझाईन बद्दल काही स्पेशल अशी डिमांड नव्हती, ते नेहमीप्रमाणे माझ्यावरच सोपवली होती केकची डिझाईन संपूर्णतः। हा केक व्हाईट विथ रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळे केकच्या कॉर्नर्सला मी थोड्याशा गोल्डन कलरच्या फॉइल पेपरने फॉल्ट लाईन पॅटर्न तयार करून घेतला, जेणेकरून अजून हायलाइट दिसेल कॉर्नर। चला मग, माझ्या चुका काढण्याची आज मी तुम्हाला मोठी संधी दिली आहे, गमवू नका। कमेंट बॉक्स मध्ये पटापट हजेरी लावा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।